नमस्कार. आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मधुसूदन पत्की स्वागत करतो. आजचा दिवस खरं तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि एका राजकारणी व्यक्तीची पुन्हा एकदा, कारण हे राजकारणी व्यक्तिमत्व आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना 99.99% म्हणजे जवळपास 100% मंडळींना माहिती आहे, ओळख आहे, राजकीय कारकीर्द आपल्याला माहिती आहे. अशा व्यक्तीची आपण पुन्हा एकदा एक कर्तृत्वाची त्यांची उजळणी करणार आहोत आणि नक्कीच ते व्यक्तिमत्व जे आहे ते आहे शरद पवार. शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार हे अतिशय महत्त्वाचा घटक आहेत, महत्त्वाचं रसायन आहे आणि त्यांना टाळता येणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास ज्या वेळी किंवा जो कोणी लिहील त्याला शरद पवार हे प्रकरण नक्कीच लिहावं लागणार आहे. एक तर त्यांचा कार्यकाळ 60 वर्षांचा कार्यकाळ त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात व्यतीत केलेला आहे. 60 वर्ष ते सक्रिय राजकारणात आहेत. एक तर त्यांना त्यांच्या आई वडिलांची एक पार्श्वभूमी राजकारणाची, समाजकारणाची नक्कीच लाभलेली होती आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये असणारी एक अंतःप्रेरणा म्हणूया आपण राजकारणाकडे जाण्याची होती आणि त्यांच्या शालेय जीवनापासून म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाला त्यांनी दिलेला एक पाठिंबा, प्रतिसाद, त्या चळवळीत घेतलेला सहभाग, तिथपासून त्यांचं राजकारण सुरू झालं. महाविद्यालयामध्ये नक्कीच त्यांनी म्हणजे एक युवकांची चळवळ उभी केली आणि त्यातून ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्र राज्याचे यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या अतिशय जवळ निकटचे ते झाले. त्यांना मानसपुत्र असं म्हटलं जाऊ लागलं आणि अशा पद्धतीने यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना अनेक ठिकाणी अनेक वेळा ज्याला इंट्रोड्यूस म्हणूया आपण, अशा पद्धतीने अतिशय युवक असताना त्यांना संधी दिली आणि साहजिकच त्या संधीचा शरद पवार साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने फायदा करून घेतला. स्वतःच्या राजकीय जीवनाला एक वळण देण्याच्या दृष्टीने, समाजकारणाला एक शिस्त लावण्याच्या दृष्टीने त्यांनी या तरुण वयात मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला. एकीकडे आंतरराष्ट्रीय म्हणजेच वेगवेगळ्या देशांना युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या भेटी, तिथलं एकूणच पक्षीय वातावरण कसं असतं, राजकारण कसं असतं, या सगळ्याचा त्यांनी अतिशय तटस्थ, जागृत आणि सावध चित्ताने घेतलेला धांडोळा आणि त्याचा पुढे त्यांना झालेला उपयोग हा त्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. विधानसभेची निवडणूक अतिशय लहान वयात 29व्या वर्षी ते जिंकले. पुढे लवकरच युवक म्हणजे 35च्या आत बाहेर त्यांना मुख्यमंत्री पदाचा एक राज्यकारभार करण्याची संधी मिळाली आणि अतिशय तरुण अशा पद्धतीचे मुख्यमंत्री ते झाले. त्याचबरोबर त्यापूर्वी ते राज्यमंत्री म्हणून काम करत होते. म्हणजे मंत्री होण्याचाही त्यांचा जर काही आपण आयुष्यातला टप्पा बघितला तर अतिशय तरुण वयात ते मंत्री झाले आणि साहजिकच त्यानंतरची एक अव्याहत राजकारणाची, म्हणजे ज्याला आपण 24 तास आणि 7ही दिवस आठवड्याचे सतत राजकारण आणि त्या अनुषंगाने समाजकारण, त्या अनुषंगाने काय डावपेच असतील त्यांचे, ते याच्याशिवाय त्यांनी कधीच दुसरा विचार केला नाही. 60 वर्ष ते याच पद्धतीने त्यांचं राजकारण करतात. अर्थात राजकारण करत असताना साहित्य आहे. साहित्यामध्ये त्यांनी अतिशय काही उत्तम साहित्यिकांना विधान परिषदेवर येण्याची संधी दिली. म्हणजे अगदी ताजं उदाहरण आपल्याला माहिती आहे, महानोरांसारखा एक अतिशय उत्तम कवी त्यांना शरद पवार यांनी साहित्य परिषद विधान परिषदेवर घेतलं होतं आणि विधान परिषदेवर अतिशय चांगल्या मंडळींची वर्णी त्यांनी त्यावेळी लावली. साहित्य, क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर शामराव आष्टेकर यांच्यासारख्या एका युवकाला त्यांनी कबड्डी या खेळाचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर करायची संधी दिली. त्याचबरोबर त्यांना आमदारही केलं आणि उत्तम पद्धतीने म्हणजे एक युवकाला कसं समोर न्यावं, त्यांना कशा पद्धतीने त्यांना प्रमोट करावं असं आपण म्हणतो, त्या पद्धतीने शामराव आष्टेकर यांना त्यांनी निवडून दिलं होतं किंवा आपल्याबरोबर घेतलेलं होतं. क्रीडा क्षेत्र असेल, साहित्य असेल, सांस्कृतिक असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे कृषी हा तर त्यांचा अतिशय आवडता विषय. शिक्षण, बारामतीमध्ये शिक्षणाची एक उत्तम परंपरा, म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पण त्याच्या तोडीचं शिक्षणात
व्यवस्था त्यांनी बारामतीमध्ये निर्माण केली. वेगवेगळी कृषी महाविद्यालयापासून अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल, काय म्हणजे असं शिक्षणातलं अतिशय दर्जेदार पद्धतीचं, जिथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे व्याख्याते येतात, उद्योजक येतात आणि तिथल्या मुलांना आपले अनुभव सांगत असतात, शिक्षणाची माहिती देत असतात. अशा पद्धतीने शिक्षण असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये शरद पवारांनी केवळ आवड आहे एवढा पुरतं तटस्थता दाखवली नाही, तर त्यामध्ये झोकून दिलं स्वतःला आणि वेगवेगळे मार्ग शोधले. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना त्यांनी त्या मार्गावर आणलं आणि साहजिकच आपण असं म्हणतो की गेली 60 वर्ष राजकारण, समाजकारण, उद्योग, शेती, म्हणजे महिलांना दिलेलं त्यांनी आरक्षणामध्ये प्राधान्य असेल, उद्योगाला असेल, फळशेती ही केवळ शरद पवारांनी रुजवली, अन्यथा फळशेती करावी असं तोपर्यंत वातावरण नव्हतं. उद्योजकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून विचार असतील, काही धोरणात्मक निर्णय असतील, अशा पद्धतीने अनेक पद्धतीने शरद पवार यांनी आपण पाहतो की राजकारणामध्ये एक सार्वत्रिक विचार करून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या विचारांबद्दल मतभिन्नता, त्यांच्या कार्यशैलीबद्दल मतभिन्नता नक्की असू शकते, ती व्यक्तिसापेक्ष असू शकते. मात्र 60 वर्षाचा कालखंड एखाद्या राज्याच्या राजकारणामध्ये व्यतीत करणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. शारीरिक व्याधींवर मात करून तरुणाच्या उत्साहालाही लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह आणि ताकद घेऊन शरद पवार काम करताना आजही आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा एक सकारात्मक, विधायक, रचनात्मक असं कार्य त्यांच्या हातून यापुढेही होत राहो अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओबरोबर, नव्या व्हिडिओ, नवा विषयाबरोबर. धन्यवाद.